नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव, वैजापूर, येवला अंतर्गत सुतावणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूर मार्फत मी कपिल पाटील फिजिक्स हा विषय सादर करतोय. या व्हिडिओमध्ये आपण ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन या चॅप्टरचे प्रॉब्लेम डिस्कस करू. तर बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम लक्षात घ्या. द वेवलेंथ and intensity of the incident light is 4000 Armstrong unit and 0.1 watt respectively. What is the minimum change in light energy and what is the number of incident photon? बघा, क्वेश्चन लक्षात घ्या त्यांनी काय दिलेलं आहे. आपण डिस्कस करतोय तर ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन यामध्ये ना नेक्स्ट क्वेश्चन आपण कंटिन्यू करतोय. बघा त्यांनी क्वेश्चन काय दिलेला आहे. त्यांनी म्हटलं आहे द वेवलेंथ अँड इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट लाईट इज. वेवलेंथ दिलेली आहे, जे दिलं आहे आपण ते लिहून घेऊ गिवन मध्ये. त्यांनी काय दिलेलं आहे, वेवलेंथ दिलेली आहे तुम्हाला, दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू किती आहे लॅम्बडा, तर 4000 Armstrong युनिट. याला कन्वर्ट करा, मग लॅम्बडा इज इक्वल टू 4000 म्हणजेच काय की 4000 इंटू 10⁻⁻10 मीटर. 3 डिजिट शिफ्ट करा म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू राहील 4 इंटू 10⁻⁻7 मीटर. त्यानंतर काय दिलं आहे, इंटेन्सिटी दिलेला आहे. इथं घेऊ आपण इंटेन्सिटी. मग इंटेन्सिटी इज इक्वल टू किती आहे, 0.1 W. तर कॅल्क्युलेट काय करायचं आहे, व्हॉट इज द मिनिमम चेंज इन द लाईट एनर्जी, दॅट इज एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. सुरुवातीला एनर्जी कॅल्क्युलेट करून घेऊ. आणि व्हॉट इज द नंबर ऑफ इन्सिडेंट फोटॉन, आणि किती फोटॉन इन्सिडेंट होत आहे, तर नंबर ऑफ फोटॉन दॅट इज एन कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आता बघा, सुरुवातीला एनर्जी कॅल्क्युलेट करू, दॅट इज ई इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, तर एच इंटू न्यू. ऍज न्यू ला रिप्लेस करा, तर न्यू इज इक्वल टू काय होते, तर वेलॉसिटी डिवायडेड बाय वेवलेंथ, म्हणजे एनर्जी ई इज इक्वल टू एच सी डिवायडेड बाय लॅम्बडा. व्हॅल्यूज पुट करा. एच ची व्हॅल्यूज दिली आहे 6.63 इंटू 10⁻⁻34 इंटू सी म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट ती आहे 3 इंटू 10⁻8 डिवायडेड बाय लॅम्बडा हे 4 इंटू 10⁻⁻7. तर याला सिम्प्लिफाय करा म्हणजे इथं राहील 6.63 इंटू 3 डिवायडेड बाय 4 इंटू 10⁻, बघा -7 वर गेल्यावर +7, मग 8 + 7 15 आणि -34 दॅट इज -19. मग याचं कॅल्क्युलेशन करू आपण. म्हणजे इथं राहील एनर्जी ई इज इक्वल टू, बघा 6.63 इंटू 3 डिवायडेड बाय 4 याची व्हॅल्यू जवळपास किती येईल, तर 4.97 इंटू 10⁻⁻19 जूल. म्हणजे एनर्जी असायला पाहिजे 4.97 इंटू 10⁻⁻19 जूल. तर ही राहील मग धिस आहे ना मिनिमम चेंज इन लाईट एनर्जी म्हणून आपण. तर
ही झाली एनर्जी, हा झाला पहिला पार्ट. आता दुसरा, व्हॉट इज द नंबर ऑफ इन्सिडेंट फोटॉन. आता नंबर ऑफ इन्सिडेंट फोटॉन पाहिजे. मग नंबर ऑफ इन्सिडेंट फोटॉन इज इक्वल टू, बघा बेसिक फॉर्म्युला काय घ्याल, एन इज इक्वल टू दॅट इज इंटेन्सिटी डिवायडेड बाय काय असेल तर एनर्जी ऑफ वन फोटॉन. म्हणजे इथं राहील एन इज इक्वल टू इंटेन्सिटी किती आहे 0.1 डिवायडेड बाय एनर्जी ऑफ फोटॉन किती आलं 4.97 इंटू 10⁻⁻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 ⁻
म्हणजे n इज इक्वल टू 0.1 divided by 4.97 into 10 raised to power plus 9. दोन डिजिट इकडे शिफ्ट करा म्हणजे n इज इक्वल टू काय असेल नियर अबाउट 100 divided by 4.97 into 10 raised to power minus 19 च्या सॉरी प्लस 19 च्या आता काही 17. मग डिव्हिजन करू आपण 4.9 म्हणजे जवळपास 5 ने डिवाइड जरी केलं इथं आन्सर नियर अबाउट काय असेल तर 20. 5 ने डिवाइड जरी केलं नियर अबाउट काय असेल तर 20 into 10 raised to power 17. दोन डिजिट आपण शिफ्ट केले दॅट इज 10 राहील इथं आय मेड अ मिस्टेक. इथं 2 into 10 raised to power 17 असेल. म्हणजे म्हणता येईल की नंबर ऑफ फोटॉन इज इक्वल टू काय असेल तर 2 into 10 raised to power 17. इथपर्यंत लक्षात आलं. तर हे लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. लिहून घ्या. लिहून झालं असेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय. An electron is accelerated through a potential of 120 volt. Find its de Broglie wavelength. जे दिला आहे आपण ते लिहून घेऊ गिवन मध्ये. त्यांनी दिला आहे पोटेन्शियल दिलेला आहे तुम्हाला दॅट इज V इज इक्वल टू किती आहे 120 वोल्ट आणि कॅल्क्युलेट करायचं आहे डी ब्रॉगली वेवलेंथ दॅट इज लॅम्बडा पाहिजे. बेसिक फॉर्म्युला घ्याल दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू आपण प्रूव्ह केलाय बघा h डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ दॅट इज 2 into मास into कायनेटिक एनर्जी बट E ची व्हॅल्यू काय E into V म्हणता येईल वेअर V बी द पोटेन्शियल डिफरन्स. मग इथं राहील दॅट इज h ची व्हॅल्यूज आहे 6.63 into 10 raised to power minus 34 divided by इथं राहील अंडर रूट ऑफ 2 into 9.1 mass of electron into 10 raised to power minus 31 into C ची व्हॅल्यू E ची व्हॅल्यू 1.6 into 10 raised to power minus 19 into V वोल्ट आपल्याला व्होल्टेज काय दिलेला आहे 120. आता याला आपण सिम्प्लिफाय करू कॅल्क्युलेशन जरी केलं असं तर लॅम्बडा इज इक्वल टू जवळपास ना इथे येईल मग नियर अबाउट 1.228 into 10 raised to power minus 9 1.228 divided by इथं असेल रूट V दॅट इज रूट 120. मग याला सिम्प्लिफाय करू आपण तर इथं राहील मग लॅम्बडा इज इक्वल टू 0.112 into 10 raised to power minus 9 मीटर.
किंवा अगेन एक डिजिट शिफ्ट जरी केला तर 1.12 इंटू 10⁻⁻10 मीटर म्हणता येईल. न्यूमरेटर मध्ये असेल 10⁻⁻9. इथपर्यंत लक्षात आलं? तर हे लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून झालं असेल तर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय त्यांनी. त्यांनी म्हटलं आहे कॅल्क्युलेट द डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ अन इलेक्ट्रॉन. आपल्याला इलेक्ट्रॉनची डी ब्रॉगली वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. मग जे दिलाय आपण ते लिहून घेऊ गिवन मध्ये. तर आपल्याला लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचं आहे. मुव्हिंग विथ कायनेटिक एनर्जी, ज्याची कायनेटिक एनर्जी दिलाय 100 इलेक्ट्रॉन वोल्ट. याला कन्वर्ट करा. that is 100 into electron volt, that is 1.6 into 10 raised to power minus 19. दोन डिजिट शिफ्ट केला इथं राहील 1.6 into 10 raised to power minus 17. ही झाली कायनेटिक एनर्जी. आता पासिंग थ्रू अ सर्क्युलर होल ऑफ डायमीटर. सर्क्युलर होलची तुम्हाला डायमीटर दिलेली आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डी ब्रॉगली वेवलेंथ. तर फॉर्म्युला कोणता घ्याल बघा इथं ना डी ब्रॉगली वेवलेंथ साठी दॅट इज वेलॉसिटी v इज इक्वल टू, आपण याला सिम्प्लिफाय करू. जनरली आपलं इक्वेशन आहे दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय होते तर 1/2 mv चा स्क्वेअर. मग क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर इथं राहील v स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल तर ट्वाइस ke डिवाइडेड बाय m. दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेतल्यावर वेलॉसिटी इज इक्वल टू इथं राहील अंडर रूट ऑफ ट्वाइस ke डिवाइडेड बाय m. व्हॅल्यूज पुट करा. म्हणजे इथं राहील अंडर रूट ऑफ 2 इंटू ke 1.6 into 10 raised to power minus 17 divided by mass. आणि मास किती आहे 9.1 into 10 raised to power minus 31 kg. सिम्प्लिफाय करू आपण याला. सिम्प्लिफाय केल्यावर वेलॉसिटी v इज इक्वल टू 0.593 into 10 raised to power 7 मीटर पर सेकंद म्हणा. किंवा v ची व्हॅल्यू असेल 5.93 into 10 raised to power 6 मीटर पर सेकंद. ही झाली वेलॉसिटी. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला पाहिजे वेवलेंथ. मग वेवलेंथ साठी मोमेंटमचा फिनॉमिना घेऊ आपण. दॅट इज मोमेंटम p इज इक्वल टू काय होते h डिवायडेड बाय लॅम्बडा. म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू काय राहील h डिवायडेड बाय p. तर इथं आहे मग h डिवायडेड बाय p. मोमेंटम म्हणजेच काय येईल मास इंटू वेलॉसिटी. व्हॅल्यूज पुट करा. h ची व्हॅल्यूज आहे 6.63 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 34 डिवायडेड बाय मास दॅट इज 9.1 into 10 raised to power minus 31 into velocity 5.93 into 10 raised to power 6. मग याला सिम्प्लिफाय करू आपण. इथं राहील 6.63 डिवायडेड बाय 9.1 into 5.93 into 10 raised to power minus 31 वर गेल्यावर प्लस 31 minus 34 plus 31 that is minus 3. हा 6 वर गेल्यावर काय होईल अगेन तर -6 म्हणजे -3 -6 that is -9. म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू किती, जवळपास तर 1.23
into 10 raised to power minus 10 मीटर. म्हणजे याची वेव्हलेंग्थ असेल दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू किती राहील 1.23 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 10 मीटर म्हणू आपण. इथपर्यंत लक्षात आलं. तर ही राहील तुमची रिक्वायर्ड व्हॅल्यू. इथपर्यंत लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. लिहून झालं असेल तर इथं आपण डिक्लेअर करू की तुमचं हे चॅप्टर संपलं. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करू. थँक्यू.